सातारा 1916 साली रूथ इंटर पास झाला. रूथ इंटर पास झाली. तिचा रिझल्ट लागल्यावर 8 दिवसांनी दत्तू बी ए झाल्याची तार आली. बी ए झाल्याबरोबर दत्तूला नगरच्या मिशन हायस्कूलात मास्तरचे काम लागले. मुलगा पगार मिळवता झाला म्हणून मलाही आनंद वाटला. पण नगरात त्याने 3-4 महिनेच काम केले. त्याच्या मनात फार होते की आपण एम ए व्हावे. त्याप्रमाणे आपल्या पोटापुरती व फी पुस्तकांपुरती व्यवस्था झाली तर नागपुरात जाण्याची त्याची धडपड होती. तिला यश येऊन तो नागपूरला गेला. तिथे त्याला हॉस्टेलमध्ये राहायला एक फुकट खोली व त्यावर देखरेख करण्याच्या कामासाठी 15 रुपये महिना असे त्याच्या बेतापुरते काम मिळाले. शिवाय एक शिकवणी मिळाली. त्याने तेथे जाऊन एम ए व LLBच्या वर्गात नाव घातले. इकडे टिळकांच्या वृत्तीत अधिकाधिक बदल होऊ लागला व तो अगदी झपाट्याने होऊ लागला. अगदी बाळपणापासून त्यांच्या मनाची एकसारखी तळमळ व धडपड चाललेली असे आपण आहोत ते व तसे आता उपयोगी नाही. काहीतरी अधिक चांगले व्हावे अशी शेवटच्या घटकेपर्यंत त्यांची इच्छा असते. व शेवटी त्यांच्यातील मोठमोठ्या दुर्गुणावर त्यांनी जय मिळवला. मनुष्याचा स्वभाव तरुणपणात पूर्णपणे जो बनायचा असतो तो बनतो असे म्हणतात, परंतु टिळकांच्या बाबतीत तरी ते खोटे ठरले, कारण त्यांची वाढ अगदी शेवटपर्यंत होत चालली होती. दत्तू नागपूरला गेल्यानंतर थोड्याच दिवसात टिळकांनी आपली बदली साताऱ्याला करून घेतली. कित्येक वर्षापूर्वी सुरू केलेले महाकाव्य ख्रिस्तायन हे कोठेतरी बसून पुरे करावे असे त्यांच्या मनात फार होते, पण जन्म स्वभावाप्रमाणे त्यांना कधी स्वस्थ बसून ते काम उरकता आले नाही. नगरास ते इतक्या लोकांना माहीत होते व शिवाय ते नगरास आहेत हेही इतक्या लोकांना माहीत होते की घरी भेटायला येणाऱ्या माणसांची संख्या फार वाढू लागली होती व यांच्याशी एखाद्या आवडत्या विषयावर वादविवाद सुरू झाला की मग तासनच्या तास निश्चित व्हायचे. तेव्हा एखाद्या शांत स्थळी जाऊन ख्रिस्तायन पुरे करण्याचे ठरले. डॉक्टर ह्यूमसाहेब होता होईल तितके त्यांना सांभाळून घेत त्यांनी ताबडतोब साताऱ्याला आपल्या मुलीला लिहून तेथे त्यांची व्यवस्था केली. तिथला एक मोठा बंगला आम्हाला राहण्यास मिळाला. या बंगल्याचे नाव टिळकाने ख्रिस्तायनाश्रम असे ठेवून तेथे जाताच एक पाटी करून ती त्या बंगल्यावर ठोकून दिली. साताऱ्यास आम्ही पोहोचलो तेव्हा डॉक्टर ह्यूमच्या कन्या मिसेस ली यांनी आमचे स्वागत केले. त्या दिवशी आम्ही सारे त्यांच्याकडे राहिलो. त्यांचे पती मिस्टर ली नुकतेच वारले होते. त्यांची 2 गोजीरवाणी मुले व त्या इतकीच माणसे त्यांच्या घरी होती. दुसऱ्या दिवशी आम्ही आपल्या बंगल्यात राहायला गेलो. राहणी दरवर्षीचीच होती, पण ती मोठ्या थोरल्या बंगल्यात होती. एवढेच, कुठे सामान नाही, सुमान नाही, सारे चक्क गोसाव्याच्या मटीप्रमाणे. 12 द्वारे मोकळे, कोणी यावे कोणी जावे अशी व्यवस्था होती. आमच्याबरोबर दत्तूच्या भावी पत्नीचा आतेभाऊ बेंजी होता. रामभाऊ धर्माधिकाऱ्यांची चिक्की होती. चिक्कीची आई वारल्यापासून ती आमच्याच घरी वाढली होती. मी म्हणे, बंगल्यात कशाला राहायला पाहिजे? बंगल्यात राहायचे म्हणजे सोबतीचा प्रश्न आहे. बेंजी काही नेहमी राहणार नाही. बंगला हा असा वस्तीपासून दूर. ते म्हणत, करायची काय सोबत? चिक्की आहे, टॉमी आहे. चिक्की बिचारी 8-9 वर्षाची होती. टॉमी कुत्रा होता. पण टिळकांची पुण्याई मोठी. येथे आल्यावर टिळकांना ख्रिस्तायन लिहिण्यास म्हणून डॉक्टर ह्यूमसाहेबांनी एक कारकून पाठवलं. टिळक आता ख्रिस्तायनाचे काम करीत होते. शिवाय ज्ञानोदयाचे काम तर 1912 पासून ते फुकट करीत होते. तेव्हा टिळकांना कामाचा बोजा पडू नये म्हणून ज्ञानोदयाच्या कामात हातभार लावायला व ख्रिस्तायनाच्या नकला करायला या गृहस्थाची योजना झाली. त्याचे कुटुंब चांगले होते. 2 मुलींपैकी एक गवई होता. त्याच्याकडून टिळकांनी मला सारे गमची पाठ देण्यास सुरुवात केली. कधी कधी तेही धडे घेण्यास बसत, कारण पुढे मागे कीर्तन करीत हिंडण्याचा आमचा बेत होता. आमच्या कीर्तनात सहाय्य करण्यासाठी टिळकांनी मुंबईहून मिस मिलार्ड यांच्या आंधळ्याच्या शाळेतून लिंबाजी नावाचा एक आंधळा तरुण बोलाविला होता. तो आंधळा, त्याची बायको एक डोळ्याची, पण 4 डोळ्यांऐवजी ह्या एकाच डोळ्यात त्यांची प्रेमामुळे फार चांगले गुजारण होत होते. आम्ही त्याला 10 रुपये व घर दिले होते, पण आता परवा मी ऐकली की त्याला 10 रुपयाच्या ठिकाणी आता 40 रुपये पगार मिळतो व एक डोळ्याच्या जागी त्याच्या घरात आता 9 डोळे आहेत. वांबोरीस एक गरीब ख्रिस्ती मनुष्य होता. त्याचे नाव रामभाऊ ससाणे. याला सहाय्य म्हणून टिळक कित्येक वर्ष दरमहा 2 रुपये पाठवीत असत. पण सातारच्या ह्या गडबडीत 2 महिने पैसे पाठवायचे राहून गेले होते. शिवाय आता पैसेही नव्हते. म्हटले तरी शोभले असते. आम्ही साताऱ्यास पोहोचल्यावर 1-2 आठवड्यातच ससाण्यांची स्वारी आपले गाठोडे व काठी सावरीत सावरीत बंगल्यात शिरली. सलाम साहेब. ससाणे, तुम्ही कसे आला? आगगाडीने. का आलात? पैशासाठी. अहो ससाणे, 2 दिडक्यात मला पत्र आले नसते का? म्हटलं, आठवण राहते ना राहते. म्हटले, जावे झाले स्वतःच. अहो ते खरे, पण खर्च किती झाला याची काही कल्पना नाही. म्हटले, आपण ते द्यालच. मी उसने आणले ते पैसे. वा ससाने, मोठा शहाणपणा केलं. आता उशीर झाला तर असेच येऊ नका. आता आलात तर मी पैसे बंद करीन. असे म्हणून त्याचे जाता येताचे भाडे 10 रुपये व मागच्या 2 महिन्यांचे 4 रुपये असे 14 रुपये त्या म्हाताऱ्याला देऊन वाटेला लावले. 10 रुपयांचा धडा घेतला. मग मात्र शेवटपर्यंत टिळक कधी ते 2 रुपये पाठवायला विसरले नाहीत. टिळकांनी साताऱ्याला आल्यावर कंपाऊंडमध्ये बाग लावण्यास सुरुवात केली.
मी त्याला काही मन घालीत नसे म्हणून ते माझ्यावर संताप. मी म्हणे, आजपर्यंत इतके वेळा बाग लावली ती तुम्ही कुठेच टिकू दिली नाही. आता मी काही बाग लावायला तयार नाही. तेव्हा ते आपले एकटेच पाणी घालून बागेची जोपासना करीत. काही असेल ते असो, पण माझे मनच होईना बाग बगीचा करायचे. एरवी मी किती हौशी, पण तेथे ते काही जमेना. ख्रिस्तान लिहायला म्हणून टिळक साताऱ्याला आले, पण तेथे आल्यावर त्यांचे ते काव्य पुन्हा मागे पडले. मी म्हणे, अहो तुम्ही मुद्दाम ख्रिस्तान लिहायला साताराला आलात आणि येथे काही लिहित नाही. ते म्हणत, तुला काही समजते आहे त्यात? हे काम स्फूर्तीचे आहे. करा काव्य म्हटल्यावर काव्य होत असते का? आणि त्यांना इतर कामे का थोडी होती? देवाचा दरबार होता व त्याच्या जोडीला डेक्कन रयत समाज नावाचा एक समाज त्यांनी व कोठारी वगैरेंनी नुकताच सुरू केला होता. प्रांतीय कार्यकारी मंडळात त्यांचे नाव पहिले होते व या डेक्कन रयत समाजाच्या निमित्ताने त्यांचे एकसारखे पुण्याला जाणे येणे सुरू होते. विशेषतः ख्रिस्ती लोकांचा देवाचा दरबार व ख्रिस्ती तर मागासलेल्या लोकात डेक्कन रयत समाज या दोन्हींमध्ये ख्रिस्तानाची ओढाताण सुरू झाली होती.